श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जी हेरंबा सकळा दे तू प्रारंभा. आठवून तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिने वाघ वरदे विलासिनी. ग्रंथवदया निरूपणा भावार्थ खानी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वाम्या. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदव्या जेणे श्रोत्या सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना. सकळ श्रोत्या साधुजना नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतकाना महादोषाशी दाहक. तो शूनी वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करी. जय 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 व्यंकटरमणा दया सागरा परिपूर्णा. परमज्योती प्रकाश घना करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी तो पाळले पित्या परी तो सांभाळले. सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिदले प्रेम सुख. अलौकिका संगी जरी मानावे तरी जग सृशील आगवे. जनक पण स्वभावे सहज आले अंगासिया. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्ताच्या. आता परिसा विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा. मज घालून गर्भधाना अलौकिक रचना दाखवली. तुझ न जाणता झालो कष्टी. आता दृढ पायी तुझे घातली मिठी. कृपाळू जगजेठी अपराध पोटी घाली माझे. माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी. दयावंता ऋषिकेशा आपल्या भिद्रासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानितायच खेद. तेवी तू कृपाळू गोविंदा माय बाप मज लागी. उदंड माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचल्या वृक्षाची फळे मधुर कोठून असतील. अराटी लागी मृदुता कोठून असेल कृपावंता. पाशनासी गुलमत्ता कैस्या परी फुटतील. आपता मस्तकावर अन्यायासिया परी तुझे पदरी घाड पडली पाही. आता रक्षण नाना उपाय करणे तुझ उचित. सामर्थ्याचे घरचे श्वान त्यासी सर्व देते मान. तैसा तुझा म्हणवितो दीन आ अपमान कवनाचा. तुझे पायंतळी लक्ष्मी आम्हा भिक्षेसी घालून या झोळी. येणे तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भंडारी आम्हा फिरवितो दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्र अनंत देत होता भाग्यवंता. आम्हा लागे कृपानंता कोठून आणील गोविंदा. मावेची करून द्रौपदी सती अन्न पुरविले मध्यरात्री. ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केले क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरवितो जगदीशा. कृपाळू परमपुरुषा तुझ करुणा तुझ कैसी नये. अंगीकार बा शिरोमणी तुझ प्रार्थना मधुरवचनी. अंगीकार केल्या क्षणी मज हाती चेन सोडावे. समुद्र अंगी काढले वडवाण तेने अंतरी होते विव्हळ. ऐसे असूनी सर्व काळ अंतरी साठविली तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडेले नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकर धरले हळहळ तेने निर्वर्ण झाला गळा. परी त्या लागी नाही गोपाळ भक्तवत्सल गोविंदा. माझ्या अपराधांची परी वर्णित शिनले वै खरी. दुष्टपतित दुराचारी अधमाहून अधम. विषयासक्त मंदमती आळशी. कृपान कुव्यसन मलिन मानसी. सदा सर्वकाळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा. वचनोक्त नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवा जगी वाजे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे भिडार. काम कल्पनेसी थोर दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींचा लेखन्या समुद्र भरली मशिकोरणी. माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा परिपतित पावन छाडंग धरा. तुवा अंगीकार केली या गदाधर कोण दोष गुण गणिल. नीच रतली रयासिया तीस कोण म्हणेल दासिया. लोह लागला परिसासी पूर्वस्थिती मग कैसी. गावीचे होते लेंढावळ गंगेसे मिळते गंगाजळ. कागविष्टेशी झाले पिंपळ तयासी निंदा कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवी तो केवळ. कन्या देऊन्या कुळ मग काय विचारावे. जाणता असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावर अव्यर सामर्थ्य केले न पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा. करा माझ्या कर्मांचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरिया. तुझ्या नामाची अपरमती शक्ती तेथे माझे पापे किती. कृपाळू लक्ष्मीपती बरवी चित्ते विचार्या. तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एक कमळापती तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुढं पुढती परमज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी नामे अनंत तया माझी अतिसुगमते अल्पमती. प्रेमे स्मरू प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती. पद्मनामा दामोदरा प्रकाश गहना पराप्तरा. आदि अनादि विश्वंभरा जगत उद्धार जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा.
नरसिंह, वामन, भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षका, आदिपुरुषा, पूर्णब्रह्मा, सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीश, सज्जन जीवन सुखमूर्ती, गुणातीता, गुणज्ञानी, बोधरूपा, निमग्न, शुद्ध सात्विक, सुज्ञा, गुणप्रज्ञा, परमेश्वरा, श्रीनिधी, श्रीवत्सल वांचनधरा, भयकृद्भय नाशना, गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वरा सुखकारा, तू एक, निखिल निरंजन निर्विकार, विवेकखानी वैरागरा, मधुमूर दैत्य संहार करा, असुरमर्दना, उग्रमूर्ती, शंखचक्र गदाधरा, गरुड वाहना, भक्तप्रिय करा, गोपी मनरंजना, सुखकारा, अखंडिया स्वभावे, नाना नाटके सूत्रधार्या, जगत्व्यापका, जगत्वर्या, कृपा समुद्रा, करुणालया, मुनुजंध्येय, मूळमूर्ते, शेषशयना, सर्वभौमा, वैकुंठवासिया, निरूपणा, भक्त कैवार्य, गुणधामा, पाव आम्हा या समय्या, ऐसी प्रार्थना करून देवीदासी आंतरिये वा आठविले श्री व्यंकटेशा. स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखाचा पार नाही. हृदय आविर्भाव मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर. श्रोते श्रवण सादर कीजिया. सावळी तनु सुकुमार, कुंकुमकार पादपद्य, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जशी चंद्ररेखा, गोटी सुनील पूर्व देखा, इंद्रनियाच्या पर्या, चरणी वाळे घागर्या, वाकी वरते गुजरिया, सरळ सुंदर पोटर्या, कर्दळी स्तंभाच्या परी, गुडघे मांड्या, जानुस्थळ, कटीतटे किंकणे विशाळ, घालती विश्व उत्पत्ती स्थळ, वर झळझाळ सोनसळा, कटीवरते नाभिस्नान, जेथून या ब्रह्मा झाली उत्पन्न, उदरिया त्रिवळीय शोभा गहन, त्रिलोक्य संपूर्ण जया माझ्या, वक्षसळी शोभे पदका, पाहून या चंद्रमाधोमुख, वैजंतिकरी लखलख, विद्युतेच्या परी, हृदय श्रीवत्सल वांछन, भूषण मिरवे श्री भगवान, तयावरते कंठस्नान, जयाची या मुनिजन अलौकित्या, उभय बाहू दंड सरळ, नखे चंद्रापरिस्ते जाळ, शोभत्या दोन्ही करकमल, रततल परी, मनगटी विराजे कंकणे, बाहुवटी बहुभूषणे, कंठी लेईले आभरणे, सूर्यकिरण उगवले, कंठावरते मुखकमळ, हनुवटी अत्यंत सुनील, मुखचंद्रमाते निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती, जिव्हा देशी लावण्य ज्योती, अधर अमृत प्राप्तीची गती, ते सुख जाणिया लक्ष्मी, सरळ सुंदर नासिका, जेथे पावनासी झाले सुख, गंडस्थईचे तेज अधिक लखलखती दोन्ही भागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वेपणाशी गेशी आले, दोन्ही पाते आणि धरले, तेच नेत्र श्रीहरींचे या, व्यंकटा भ्रुकुट्या सुनिळ्या कर्णद्वयांच्या अभिनवलेला, कुंडलांच्या फाकात या काळात तो सुख सोहळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, श्वर्ती शोभे कस्तुट्य, केशकुर अलौकिक, मस्तकावर शोभती, मस्तकी मुकुट आन किरीटी, शोभवती झिळमिळत्या दाटी, त्यावर पिशाच्यांच्या वेठी, ऐसा जगजेठा देखिला, ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव, माझ्या भक्तीस्तव स्वगुण रूप झालासी, आता करू तुझी या पूजा, जगजीवन अद्योदक्ष, आर्त भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे, करून ये पंचामृत स्नान, शुद्ध दकवर घालून या, तुझं करून या मंगल स्नान, पुरुष सुक्ते करून या, वस्र्याने यज्ञ पवित तुझ लागिया करू प्रिथ्यार्थ, गंधक्षता पुष्पभौ तुझ लागी समर्पू, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा, शुद्ध वस्त्रे भूषण गोमिद पद्मरागादी करुणी, भक्तवत्सल गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा, नमस्कारुण्य परमविंद, मग प्रदक्षिणा आरंभली, ऐसा षंडोपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयात, मग प्रार्थना आरंभली बहुत, वरप्रसाद मागव्या, जय जय जी श्रुतिशास्त्र आगमा, जय जय जी गुणातीत परब्रह्मा, जय जय जी हृदयवासी रामा, जगतुद्धार जगद्गुरु, जय जय जी पंकजाक्षा, जय जय जी कमलादिशा, जय जय जी पूर्ण परेशा, अव्यक्त व्यक्त सुखमूर्ते, जय जय जी भक्तरक्षका, जय जय जी वैकुंठ नायका, जय जय जगतपालका, भक्तासी सखा तू एक, जय जय जी निरंजना, जय जय जी पराप्त गहना, जय जय जी शून्यातीत निर्गुणा, परिसावी विज्ञापन एक माझी, मज लागी देई ऐसा वर, जेने घडेल परोपकार, हेची मागणे साचार वारंवार प्रार्थतसे, हा ग्रंथ जो पठन करी, त्यासी या दुःख नसावी संसारी, पठन मात्रे चराचरी विजयी करा जगाते, लग्नार्थ्याची व्हावे लग्न, धनार्थ्यासी व्हावे धन, पुत्रार्थ्याचे मनोरथ पुत्र देऊन या करावे, पुत्र विजयी आने पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेची अत्यंत रत, जयाची जिद्द सर्व काळ, उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुनी, व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, ग्रंथपठन सराव भोग, योग अभ्यासीस योग, पठन मात्र साधावे, दारिद्र्य व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी व समस्त, ग्रंथपठन करून या, विद्यार्थ्यासी विद्या द्यावी, युद्धी शस्त्र न लागावी, पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या,
अंती व्हावे मोक्ष साधना एसिया प्रार्थना दीजिए मन. एवढे मागवतो वरदान कृपा निधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदासी दिदले वरदान. ग्रंथ अक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चय. ग्रंथी धरून ह्या विश्वास पठन करेल रात्रंदिस. त्या लागी मी जगदीशा एक क्षण न विसंबे. इच्छा धरून करील पठन त्याचे सांगते प्रमाण. मी कामनेसी साधना 21 दिवस कन्यार्थी अषंडमास ग्रंथ आदर वाचावे. क्षय कुष्ठ रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांगा. पठणे करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमेसते. ऐसा बोला श्री भगवान साचन माने जयाचित्त. त्यासी अदपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी. त्यासी कृपा करेल चक्रप्राणी. वर दिधला कृपा करुणी अनुभव कळो येईल. गजेंद्रियाच्या अकंतासी कैसा पावला ऋषिकेशा. प्रल्हाद याच्या भावातासी स्तंभातून प्रकटला. वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलून स्वानंद कंद सुखी केले तयवेळ्या. वत्साचे परी भक्तासी मोह पानावे धेनू जेसी. मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार भक्तासी घालेला कृपेचा पांखर. हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक. संतोषनी वैकुंठ नायक वर दिधला अलौकिक. जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिला गोविंदा. या वचने धराव भेद हृदयी वसे परमानंदा. अनुभव सिद्धी सकळांसी या ग्रंथाचा इतिहास भावे बोलला विष्णुदास. अनेक न लागती सायास पठन मात्र कार्यसिद्धी. पार्वतीसी उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख. त्याच पारणा जाणती ब्रह्मादिक सुर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटले वनमाळी त्रिलोक्य भजत्री काळी. ध्याती योगी चंद्रमौळी शेषाद्री पार्वती उभी असे. देवी दासे विनविया श्रोत्या चतुरा प्रार्थना शतक पठन करा. जावया मोक्षच्या मंदिरा काही न लागती सायास. एकाग्र चित्ते एकांत अनुष्ठान की जे मध्यरात्री. बैसून स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष प्रकटले मूर्ती. तेथे देह न भाव नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव त्याच्या चरणी ठेवण्या भाव वर प्रसाद मागावा. यती श्री देवीदास विरची श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम. श्री व्यंकटेश चरण अर्पण नमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.